डोमेग्राम लीळेंच्या आजच्या 23व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत उत्तरार्ध 114 क्रमांकाची लीळा. लीळेचं नाव आहे धर्मनष्टात पर विषय नष्ट नाही. गोसाव्यांसी छिन्न पापी गुंफे अवस्थान. आमच्या स्वामींना डोमेग्राम छिन्न स्त्रीला गुंफेमध्ये स्वामींना अवस्थान आहे आणि एकुती दायंबाई गोसाव्या ते पुसले जीजी. मागा पुराणी भीष्म नरवीर विशेषे ऐको. सुखदेव वामदेव नारद एवं मादिक विषय नष्ट ऐको. तैसे आजी न देखो जी. म्हणजे स्वामींना त्यांनी प्रश्न केलेला आहे की आधीच्या काळामध्ये आम्ही काय ऐकलेलं आहे. भीष्म नरवीर विशेषे ऐको म्हणजे त्यांच्याबद्दल आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे भीष्मासारखे पराक्रमी लोक होते जे नराला जिंकणारे होते, त्यांच्याबद्दल आम्ही ऐकलेलं आहे. सुखदेव वामदेव नारद एवमादिक. सुखदेव वामदेव नारद यांच्याबद्दल विषय नष्ट होते हे लोक, जे विषयाचा नाश करणारे हे लोक होते, विषयाला बळी न पडणारे लोक होते, यांच्याबद्दल आम्ही ऐकलेलं आहे. तैसे आजी न देखो जी म्हणजे आजकाल असं काही बघायला मिळत नाही. स्वामी म्हणतात भोजिया नरवीरात पर विषय वीर नाही. तुम्ही जसं ते भीष्म पितामहाबद्दल ऐकलेलं आहे की नरवीर होते ते, आणि आता तसे नरवीर ऐकायला मिळत नाही. तर स्वामी सांगतात तसे नरवीर आजही आहेत, परंतु विषयवीर मात्र नाही. म्हणजे विषयाला जिंकणारे लोक नाही आहेत. आपण नरांना जिंकतो म्हणजे एखाद्या माणसाचं मन आपण जिंकू शकतो, एखाद्या व्यक्तीचं मन आपण जिंकू शकतो, त्याला आपण प्रसन्न करू शकतो, आनंदी करू शकतो, परंतु आपण विषयाला मात्र कधी जिंकू शकत नाही. एखाद्या गोष्टीला आपण ताब्यात ठेवू शकतो, पण विषय रूपी जो काय म्हणजे दोष आहे त्या दोषाला मात्र आपण आपल्या ताब्यात ठेवू शकत नाही. विषय वीर नाही म्हणजे विषयाला जिंकणं. विषयाला जिंकणं म्हणजे नेमकं काय की तुमच्या समोर जर काही विषय ठेवला, विषय म्हणजे कालच्या 22व्या सत्रामध्ये आपण बघितलेलं की विखो म्हणजे काय, जड आणि चेतन पदार्थ. हे जर का आपल्या समोर ठेवले तर आपण निश्चय केला की आपल्याला नाही खायचं तर ते नाहीच खायचं. जसं गोड आहे, गोड मला नाही खायचं असं एकदा निश्चित केलं की ते गोड खाल्ल्या गेलं नाही पाहिजे, किती पदार्थ समोर येऊ. याला काय म्हणतात विषय वीरत्व. म्हणजे अशा सृष्टीमधल्या ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला त्या आवडतात, तुम्हाला त्या उपभोगायच्या आहेत, परंतु त्या वस्तू त्या व्यक्ती समोर जरी आले तरी तुम्ही त्यांचा उपयोग न घेणं, याला विषय वीरत्व असं म्हणतात. परंतु आपलं असं असतं की आपण एखादा पदार्थ जर का खायचं बंद केलेला आहे, परिच्छेद केलेला आहे, परंतु काही दिवसात परत आपली मानसिक स्थिती गडबडते. तुम्हाला काय वाटतं की न खाणं म्हणजे यालाच परिच्छेद बोलतात का? परिच्छेद पदार्थाचा नव्हे तर वासनेचा परिच्छेद झाला पाहिजे, मनाचा परिच्छेद झाला पाहिजे. म्हणजे मनापासून ते खायची इच्छा नाही झाली पाहिजे. हे विषय वीरत्व आहे. तर हे विषय वीरत्व बघायला मिळत नाही. नरवीर म्हणजे नरांना जिंकणारे खूप पुरुष आहेत की त्यांच्या नियोजनाखाली अनेक लोक, अनेक राज्य जिंकल्या गेलेली आहेत, अनेक लोकांना त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जिंकलेला आहे, पण तो स्वतः मात्र तो विषयवीर मात्र ठरला नाही. जेव्हा विषय समोर येतो त्यावेळेस तो काय होतो, म्हणजे एखादा मोठ्यातल्या मोठा माणूस आहे, त्याला जर का म्हटलं की तुम्ही चहा घेणार का, तो म्हणतो हो. त्याला नाही म्हणताच येत नाही, कारण की तो चहा त्याचा वीक पॉइंट आहे. चहाला त्यांनी जिंकलेलं नाहीये. एखादा मद्यपान करणारा व्यक्ती आहे, त्याला विचारलं मद्यपान समोर आलं की तो माणूस सगळं विसरून जातो. स्वतःचा चांगलेपणा, परिवाराची जी काही हे आहे, सन्मान आहे परिवाराचा वगैरे वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी तो विसरून जातो, कारण की त्यांनी त्या गोष्टीला जिंकलेलं नाहीये. एखाद्याला ऍसिडिटी होते, तो म्हणतो उद्यापासून आता तेलकट खायचं नाही, परंतु त्याच्यासमोर गरम गरम भजी आली की तो ते खायला सुरुवात करतो, मग ते विसरून जातो. हे विषय वीरत्वाचं लक्षण नाहीये. विषय वीर तो नाहीये, कारण विषयानेच काय केलेलं आहे, विषयच तिथे वीर ठरलेला आहे. हा मात्र विषयाच्या बाबतीत हा स्वतः वीर ठरला पाहिजे. म्हणजे आपण वीर ठरलो पाहिजे. किती प्रकारचे विषय जरी आले तरी आपण त्याच्याकडे बघितलं नाही पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी स्वामी सांगतात की विषय वीर नाही, धर्म नष्टात पर विषय नष्ट नाही. आणि तसंच धर्माचा नाश करणारे लोक तुम्हाला भरपूर भेटतील, पण विषयाचा नाश करणारे लोक तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे नरवीर आहेत पण विषयवीर नाही. तसे धर्मनष्ट आहात
म्हणजे धर्माचा नाश करणारे लोक तुम्हाला भरपूर भेटतील, पण विषय नष्ट नाही म्हणजे विषयाचा नाश करणारे जीव तुम्हाला भेटणार नाहीत. उलट विषयाचं काय करतील, विषयाला ते जिवंत ठेवणारे लोक तुम्हाला भेटतील आणि धर्माचा नाश करणारे लोक भेटतील. धर्म नष्ट आहात पण विषय नष्ट नाही. धर्माचा नाश करणारे लोक आहेत पण विषयाचा नाश करणारे लोक नाहीत. त्याचप्रमाणे धर्म नष्ट आहात म्हणजे विषयासाठी धर्माचा नाश करणारे लोक तुम्हाला मिळतील, परंतु धर्मासाठी विषयाचा नाश करणारे लोक मात्र भेटणार नाहीत. एखादा धर्म उपलब्ध आहे आणि त्यावेळेला प्रापंचिक पण काहीतरी काम आलेलं आहे समोर, प्रवचन पण आणि लग्न पण, दोन्ही गोष्टी आहेत. लग्नाला जाता येईल किंवा प्रवचनाला जाता येईल. आपण काय निवडतो? प्रवचनाचं काय रेकॉर्डिंग मिळून जाईल, आपल्याला कुठे मोक्षाला जायचं आहे. आपण हे निश्चित करून घेतो आपण. अजून तर आपण खूपशा लोकांनी उपदेश घेतलेला आहे पण त्यांनी अनुसरणाचं स्वप्न अजून सुद्धा बघितलेलं नाही. म्हणजे खूप लांब आहोत आपण या बाबतीपासून. या लोकांसमोर जर का दोन ऑप्शन आले, दोन पर्याय आले, एक लग्नाकडे जाता येईल किंवा एक तर प्रवचनाला जाता येईल, तर आपण काय निवडतो? त्याच्यातनं लग्न निवडतो. लग्नाला नाही गेलं ना की मग ते समाज नावं ठेवेल आणि मग त्यांना वाईट वाटेल वगैरे वगैरे वगैरे. पण देवाला काय वाटणार, देवाला काही वाईट वाटेल की नाही वाटेल याचा विचार आपण कधीही करत नाही. धर्म नष्ट आहात म्हणजे विषयासाठी आपण धर्माचा नाश करतो. देव धर्म सगळं आपण सोडू शकतो जड आणि चेतन पदार्थांसाठी, परंतु विषय नष्ट नाही म्हणजे धर्मासाठी विषयाचा नाश करणारे लोक खूप कमी आहेत. म्हणजे तुम्हाला हे लोक लीळाचरित्रामध्ये प्रकर्षाने बघायला मिळतील. असे लोक आहेत, नाही अशातला भाग नाही आहेत. असे पण काही अधिकरण वगैरे आचरणनिष्ठ पुरुष साधक वर्ग आहेत सुद्धा, नाही अशातला भाग नाही. परंतु तुम्हाला असं सहजपणे ते बघायला मिळणार नाही. दुर्मिळ आहे या गोष्टी. आणि जे आहेत ते स्वतःला दाखवत नाहीत कधी. म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे बघून वाटणार नाही की ते असे असतील म्हणून, असे आचरणवंत असतील, कारण ते स्वतःचा आचार आच्छादून ठेवतात. ते काही प्रदर्शन त्याचं करत नाहीत. आणि म्हणून विषय नष्ट नव्वती म्हणजे धर्मासाठी विषयाचा नाश करणारे लोक पाहिजेत ना. आपल्याला जर का दोन गोष्टी मिळाल्या की धर्म आहे की विषय आहे, तर आपण काय केलं पाहिजे? धर्माला सन्मान दिला पाहिजे की धर्माचा स्वीकार केला पाहिजे आणि विषयाचं नष्टत्व आपण त्या कालावधीमध्ये आपल्याकडनं घडलं पाहिजे. पण तसं होत नाही आणि आपण काय करतो? सहजपणे विषयालाच स्वीकारतो आणि विषयाला आपण सन्मान देत असतो. तसं होता कामा नये. आमच्या स्वामींनी ते सांगितलेलं की विषय नष्ट नाही म्हणजे धर्मासाठी विषयाचा नाश करणारे लोक तुम्हाला भेटणार नाहीत. लीळाचरित्रामध्ये जर का बघितलं तर भटोबास आहेत. भटोबासांच्या समोर सुद्धा सगळं काय आहे? प्रपंच आहे, पत्नी आहे वगैरे सगळं काय. परंतु त्यांनी त्यावेळेस काय केलेलं आहे की प्रपंचाला नष्ट केलेलं आहे, विषयाला त्यांनी नष्ट केलं आणि धर्माला म्हणजे ईश्वराला त्यांनी त्यावेळेस महत्व दिलेलं आहे आणि ते ईश्वराच्या सन्निधानी निघून आले. माईम जे होते काही म्हणजे कमी असे काही सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं त्यांचं. म्हणजे त्यांचं ज्ञानाच्या बाबतीत मध्ये आणि राहण्याच्या बाबतीमध्ये पण चांगलं त्यांचं होतं. रोजचे कितीतरी पंचपक्वान्न त्यांच्या भोजनामध्ये असायचे, कितीतरी भाज्या त्यांच्या रोजच्या जेवणामध्ये असायच्या. असं सगळं विषयाचा उपभोग घेणारे व्यक्ती होते. जड आणि चेतन दोन्ही पदार्थांचा उपभोग घेणारी व्यक्ती होती. परंतु माईमभट्टांसारखी व्यक्ती जेव्हा त्यांना धर्म कळाला तेव्हा त्यांनी काय केलं की धर्माला महत्व दिलं, धर्माचा नाश केला नाही. त्यांनी धर्मासाठी विषयाचा नाश केला. म्हणजे देवाला अनुसरायचं आहे ना, मग त्यांनी काय केलं? धर्माचा नाश केला नाही तर विषयाचा नाश केला की विषय त्यांनी नष्ट करून टाकला आपल्या जीवनातनं. त्यांच्याकडे जर का आपण त्या लीळेमध्ये बघितलं की त्यांनी सांगितलं की पहिला घास खाला तरी वमन झालं, सगळा तो दुर्गंधी वगैरे, म्हणजे कसं विषयाच्या अधीन होते. परंतु काय केलं? स्वतःला तयार केलं 2-3 दिवसामध्ये आणि मग भोजन केलं. एक घास गळ्याखाली गेला. ते म्हटले आता मी जिंकलो. म्हणजे काय जिंकले? ते विषयाला जिंकले. ते आपल्याला असं वाटलं की घास खाल्ला म्हणून जिंकले, परंतु त्याच्यात त्यांचं काय म्हणणं आहे की विषयाच्या त्या सुगंधाच्या आपण काय आहोत, म्हणजे जो काही अन्नाचा एक सुगंध असतो त्याच्या आपण अधीन आहोत. आणि दुर्गंधाच्या काय आहोत? दुर्गंधापासून म्हणजे दुर्गंध जर का आला तर आपल्याला ते चालत नाही. परंतु त्यांनी काय केलेलं? तो सुगंध आणि दुर्गंधाची जी काही युद्ध सुरू होतं ना ते त्यांनी जिंकलेलं आहे. विषय नष्टत्व त्यांनी केलेलं आहे.
पदार्थ असाच पाहिजे, तसाच पाहिजे, हेच पाहिजे, तेच पाहिजे, हा जी काय मानसिकता त्यांची आतापर्यंत होती माहीम भट्टांची, ती त्यांनी जिंकलेली आहे. ते पदार्थ अशाच पद्धतीने खाल्ले पाहिजे, म्हणजे ताट वाढलेलं आहे, ताटामध्ये वाट्या आहेत, वाट्यांमध्ये भाज्या वगैरे, अशा पद्धतीने जेवणारी ही व्यक्ती, परंतु त्यांनी झोळीमध्ये एकत्र सगळं घ्यायचं आणि काला करून खायचा. म्हणजे ही वृत्ती जी होती त्यांची वेगवेगळं खाण्याची, ते त्यांनी जिंकलेली आहे. आपण पण काय केलं पाहिजे, आठवड्यातनं एकदा तरी आपल्या घरी आपण काला करून जेवलो पाहिजे. एक दिवस निश्चित करा तुम्ही आणि काला करून सगळं खायचं, सगळं मिक्स करून खायचं. त्याच्यामध्ये बिलकुल सुद्धा असं वेगवेगळं खायचं नाही. माहीम भट्टांनी ते जिंकलेलं आहे. ती जी वृत्ती होती त्यांची वेगवेगळं खाण्याच्या, तर वृत्तीला त्यांनी जिंकलं आणि सगळं एकत्र खायला लागले. जे सुगंधित भोजन केलं जायचं, ती जी काही वृत्ती होती खाण्याची, ती त्यांनी बदलली आणि ते अशा पद्धतीने त्या अन्नाला जरी दुर्गंधी, काही कपड्याचा वास येतो वगैरे, तरी पण ते त्यांनी जिंकलेलं आहे. तो दुर्गंध त्यांनी जिंकलेला आहे, त्या सुगंधाला त्यांनी जिंकलेला आहे आणि ते काय केलेलं आहे, त्यांनी ते ग्रहण केलेलं आहे. कशासाठी केलं एवढं सगळं काय, त्यांनी धर्मासाठी म्हणून केलं. चांगल्या प्रकारचे वस्त्र नेसणारे, परिधान करणारे हे माहीम भट्ट, परंतु त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी आपले ते चांगले वस्त्र वगैरे याचा मोह सोडला. चांगले वस्त्र, नवे वस्त्र नेसण्याची जी काही वृत्ती आहे, त्या वृत्तीला त्यांनी जिंकलं आणि सामान्य प्रकारचं, ज्या ही व्यक्ती सामान्य प्रकारचं वेश परिधान करायला लागले. त्यानंतर प्रत्येकाला सेवेमध्ये, म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये कितीतरी लोक असतील त्यांच्या घरी म्हणा वगैरे, परंतु इथे रिद्धपूरला पोहोचल्या स्वतः त्यांनी सेवा करण्याची वृत्ती घेतली. सेवा करवून घेण्याच्या वृत्तीला त्यांनी जिंकलं आणि सेवा करण्याच्या वृत्तीला त्यांनी समर्पित झाले स्वतः. हे काय आहे, हे सगळं विषय नष्टत्व आहे. जेवढं काय तुम्हाला जीव देवता प्रपंचापैकी तुम्हाला जे आवडतंय, त्या सगळ्या आवडींना तुम्ही जिंकायचं आणि त्यापासून तुम्ही अलिप्त व्हायचं. त्या गोष्टी नाही जरी भेटल्या तुम्हाला, तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे काही फरक नाही पडला पाहिजे. कारण की तुम्ही तुमचं समर्पण जे आहे ते धर्मासाठी केलेलं आहे आणि धर्माचं तुम्ही स्वीकारल्यानंतर, धर्म स्वीकारल्यानंतर तुमचं जे विषयाचं, तो जो काही विषयरूपी विषयाने भरलेला तुमचा जो जन्म आहे, त्याला तुम्ही काय करत आहात, नष्ट करत आहात. त्या विषयाला तुम्ही आयुष्यामध्ये महत्त्व देत नाहीत, तर त्या विषयाचा नाश करून तुम्ही धर्माला महत्त्व देत आहात. असा तो जो काही भाग आहे तो आपल्या आयुष्यामध्ये तयार झाला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल असली पाहिजे. तिसरी व्यक्ती ते माहीम भट्ट, दुसरी व्यक्ती ते माहीम भट्ट, पहिली व्यक्ती आपण नागदेवाचार्य घेतली आणि तिसरी व्यक्ती होती नीळभट्ट भांडारेकर. नीळभट्ट भांडारेकर म्हणजे काय, की पूर्ण ऐश्वर्य आहे त्यांच्याकडे, परंतु त्या सर्व ऐश्वर्यांना त्यांनी काय केलेलं आहे, पडवीमध्येच ठेवलेलं आहे. पडवी आहे, पडवी हा जो आपल्या घराचा जो काही भाग आहे, त्या पडवीमध्येच सगळ्या गोष्टी त्यांनी तिथेच ठेवलेल्या आहेत. जिंकले तिथे ते, की आंघोळीला पाणी काढलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये असं आहे की आंघोळीशिवाय कुठलंही कार्य घरातलं करायचं नाही. सकाळी उठल्यानंतर पहिले मुखमार्जन वगैरे सगळं झालं की आधी आंघोळ करायची आणि आंघोळीनंतरच पुढे देवपूजा वगैरे या सगळे विधी करायचे. तोपर्यंत घरातल्या कुठल्याही कार्याला हात लावायचा नाही. परंतु या ठिकाणी नीळभट्ट भांडारेकरांनी आम्हाला हे सुद्धा सांगितले, शिखासूत्राचा त्याग म्हणजे काय, कालच्या ह्याच्यामध्ये आपण घेतलं तर नीळभट्ट भांडारेकरांनी त्या ठिकाणी आंघोळी झालेली नसताना देखील सुद्धा ते स्वामींसोबत निघालेले आहेत. म्हणजे त्या आंघोळीला त्यांनी जिंकलेलं आहे. आपल्याला काय केलेलं आहे, आंघोळीने आपल्याला जिंकून ठेवलेलं आहे की आपल्याला आंघोळ लागतेच. शहरातल्या लोकांचं तर खूपच असतं हे, की मार्गात गेल्यानंतर त्यांचं देवपूजेकडे लक्ष कमी आणि आंघोळीला पाणी मिळेल काय आणि हातपाय धुवायला पाणी मिळेल काय, याच्याकडेच त्यांचं जास्त लक्ष असतं. आणि शहरातले लोक जर का आश्रमात गेले ना, तर सगळ्यात पहिले ते जिथे थांबलेत ना तिथलं पाणी ते संपवून टाकतात. म्हणजे काय आहे की ते पाणी एवढ्या प्रमाणामध्ये यूज करतात ते, की ते लक्षात घेत नाहीत की खेडेगावातले लोक कसं पाणी वापरतात, आपण कसं वापरतो आहोत. म्हणजे ते काय पाणी वापरण्याची जी काय त्यांची वृत्ती आहे, त्या वृत्तीला ते जिंकू शकत नाहीत. म्हणून जिथे तुम्ही जाता, जे आश्रमात जाता, तिथली पाण्याची अडचण लक्षात घ्या आणि तिथे भरपूर प्रमाणात जरी पाणी असेल तरी पाणी तुम्ही स्वतः कमी सांडा. कारण की तुम्ही जेवढं पाणी सांडाल तेवढं ते हिंसा पण होणार आहे आणि ते पाणी वाया जाणार आहे.
तुम्हाला जरी वाटलं पाणी फुकट मिळतं, परंतु पाणी वरती टाकीमध्ये चढवण्यासाठी तिथे विकत ते करावं लागतं. मुळात म्हणजे तो हिशोब बाजूला ठेवा, पण तुमची जी वृत्ती आहे ते पाणी जास्त नासायची, स्वतःचे हातपाय जास्त स्वच्छ ठेवायचे वगैरे, तर काही 10 वेळा आपण हातपाय धुवायची गरज नाहीये. रोज आंघोळीची तशी गरज नाही. स्वच्छता राखा तुम्ही, स्वच्छतेच्या बाबतीत हे नाही, स्वच्छता ही राखलीच पाहिजे. परंतु म्हणून तुम्ही रोज 3-3, 4-4 बादल्या पाणी उपसाल आंघोळीसाठी वगैरे याच्यासाठी, तर तसं नसलं पाहिजे. ही जी काही वृत्ती आहे ना आपली, या वृत्तीला आपण काय केलं पाहिजे, म्हणजे आपलं जे काही मनामध्ये असतं की आंघोळीशिवाय कुठलं कार्य नाही, तर तसं काही नाहीये. तुम्ही आंघोळ जी करता ती शरीराची करता. मुळामध्ये आंघोळ कसलं झालं पाहिजे, मनाची आंघोळ झाली पाहिजे. मन शुद्धच पाहिजे. आपण देह शुद्ध, कपडे शुद्ध, सगळं शुद्ध शुद्ध आहे. सोनं शुद्ध वापरतो, कपडे शुद्ध वापरतो, आपलं शरीर आपण शुद्ध ठेवतो. आजकाल तर ते सॅनिटायझर आहे, सॅनिटायझर लावत राहतात लोक. म्हणजे जेवायच्या आधी सॅनिटायझर लावायचं आणि मग जेवायला सुरुवात करायची. आता मला सांगा सॅनिटायझर म्हणजे काय आहे बरं? सॅनिटायझर म्हणजे केमिकल आहे, त्याच्याने जीवजंतू मरतात, अशा प्रकारचं ते केमिकल आहे. आता ते केमिकल तुम्ही लावल्यानंतर तुम्ही हात धुतले पाहिजे की नाही, परंतु ते हात धुतल्या जात नाही. तसं आपण जेवतो, आता ते जेवत असताना ते पूर्ण केमिकल कुठे जाणार आहे, चाललंय पोटामध्ये, आणि त्या केमिकलमुळे जे जीवजंतू मेलेले ते तुमच्या हातावर तसेच आहेत. ते जीवजंतू सुद्धा आपल्या पोटात चाललेत. बघा सॅनिटायझर वापरतात जे सध्या, त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या बरं का. त्याच्यापेक्षा साबणाने हात स्वच्छ धुवा, कारण की ते केमिकल तुमच्या पोटामध्ये गेलं नाही पाहिजे. साबण सुद्धा केमिकलच आहे, परंतु त्यातल्या त्यात तो एक फरक आहे थोडासा. तर ही जी काही वृत्ती आहे आपली, त्या वृत्ती आपल्या बदलल्या पाहिजेत. आणि आपण अशा पद्धतीने आंघोळ न करता सुद्धा आपण आपली काही ईश्वरपैकीच कार्य आपण करू शकतो. काही लोकांना प्रश्न असा असतो की सकाळी 3ला उठल्यानंतर, जे काही लोकांनी सांगितलेलं आहे बरं का, सकाळी 3ला उठलं की आंघोळ करा मग स्मरणाला बसा. तसं नाहीये. तुम्ही उठल्यानंतर लगेच स्मरणाला बसले तरी चालतं, त्यासाठी काय आंघोळ बिंघोळ करायची गरज नाही. आपला विषय चालू आहे की आपण मन शुद्ध केलं पाहिजे. आपण शरीर शुद्ध करतो, कपडे शुद्ध करतो, परंतु आपलं जे मन जे आहे ना ते शुद्ध आपण करत नसल्यामुळे तुमचा जो विधिविधान तुम्ही करता तो मन शुद्ध नसेल तर तो काही करून उपयोग नाही, म्हणजे तसा तो लेखी लागत नाही. म्हणून मनशुद्धीवर जास्त भर द्या. निळभट्ट भांडारेकरांचं शरीर शुद्ध झालेलं नव्हतं, म्हणजे आंघोळ त्यांची घडलेली नव्हती, परंतु त्यांचं मन शुद्ध झालेलं होतं की त्यांनी जो विचार केला. स्वामींनी जेव्हा सांगितलं मागील फांकी पहा, त्यांनी मागील अनेक फांक पाहिलेत. मागील फांक म्हणजे काय, एक जन्म बघा. मागील फांकी पहा म्हणजे मागे तुम्ही आजपर्यंत आज गायत तुम्ही काय केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. हे जेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं आणि त्यांनी मागचा पूर्ण विचार केला, मी कोण आहे, काय आहे, आणि मग हे कोण आहेत, नाही इथे कशासाठी आलेले आहेत, हे अन्नाच्या भिक्षेसाठी आलेत का, असा पूर्ण विचार निळभट्ट भांडारेकरांच्या मनामध्ये आला. आणि नुसता प्रश्नच नाही पडले बरं का त्यांना. आपल्याला फक्त प्रश्नच पडतात. आपलं आयुष्य कसं आहे, नुसते प्रश्नच पडतात आपल्याला. आपल्याला उत्तर मात्र कधी मिळत नाही, आणि उत्तर भेटल्याचं आपण कधी जतन करत नाही. मग तर आपण म्हणतो मी प्रश्न तर केला होता, मला काहीतरी उत्तर पण भेटलं होतं. काय उत्तर भेटलेलं मला काही आठवत नाही, म्हणजे आपण त्या प्रश्नाचं जतन केलं नाही. जतन न केल्यामुळे चिंतन सुद्धा घडत नाही. परंतु निळभट्ट भांडारेकरांच्या बाबतीमध्ये असं झालेलं होतं की त्यांना प्रश्न सुद्धा पडलेला होता, आणि त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांना मिळालेलं होतं, आणि त्या उत्तराचं चिंतन सुद्धा त्यांनी केलेलं होतं. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये निळभट्ट भांडारेकरांचं जे अंतःकरण आहे ना, ते अंतःकरण, ते विचार, त्यांचं ते मन, हे सगळ्यामध्ये शुद्धीकरण झालं. ते मनशुद्धी झाली, आणि ते मनशुद्धी झाल्यानंतर ते विचार ऊर्ध्व झाले. मनशुद्धी झाल्यानंतर तुमचे विचार सुद्धा ऊर्ध्व होतात. ज्या दिवशी तुम्ही चांगलं कार्य करता त्या दिवशी तुमच्या मनाची, अंतःकरणाची शुद्धता होते, आणि त्या दिवशी तुम्ही कुठलंही वाईट काम करण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. म्हणजे हे काय आहे, तुमची योग्यता, तुमचा जो काही पॉझिटिव्हपणा, सकारात्मकता जी आहे ती तुमची वाढते आहे. तर अशा पद्धतीने आपण मनाची शुद्धतेला जास्त महत्त्व द्यायचं आहे. आणि म्हणून सकाळच्या स्मरणाला तुम्ही आंघोळ न केली तरी चालेल, कारण की सकाळचं जे स्मरण आहे ते तुमचं अंतःकरणाची आंघोळ तुम्हाला घडवत असतं. अंतःकरणाचं स्नान तुम्हाला त्याच्या माध्यमातून होतं, आणि अंतःकरण शुद्ध होतं. आणि तुम्ही फक्त काय होतं की आपण शरीर शुद्ध करण्याच्या मागे लागलेलो आहोत. सॅनिटायझर लाव, साबण लाव, हे लाव, ते लाव, शरीर शुद्ध करतोय आपण,
परंतु ज्या दिवशी तुमचं मन शुद्ध होईल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारे सेंट लावायची गरज नाहीये, कुठल्याही प्रकारचा मेकअप तुमच्या चेहऱ्यावर करायची गरज नाहीये. अंतःकरण ज्या दिवशी शुद्ध असेल त्या दिवशी आपोआप तुमच्या चेहऱ्याला नॅचरल मेकअप असणार आहे, हास्य तुमच्या चेहऱ्यावर असणार आहे, तेज तुमच्या चेहऱ्यावर असणार आहे. तुम्हाला कुठेही सेंट लावायची गरज नाही, कारण की तुमच्या कार्याचा सुगंध जो आहे तो पसरणार आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, मनामध्ये जी म्हणजे शरीरावर लागलेली जी घाण आहे त्याच्यापेक्षा मनामधली जी घाण आहे ती खूपच बेकार आहे. ती जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत पुढचं कुठलंही कार्य नाही. आणि म्हणून आपण जे काही विषयत्व लावून घेतलेलं आहे की हे अमकाच साबण लावायचा, तमकच हे करायचे. आमचे एक सन्मित्र आम्हाला भेटले, ते म्हणाले की मी साबण लावत नाही. वा, खूप छान गोष्ट आहे. म्हणजे ही म्हणजे त्यांनी तो जी काय त्यांची वृत्ती आहे त्या वृत्तीला त्यांनी जिंकलंय की साबण लावलाच पाहिजे, या वृत्तीला त्यांनी जिंकलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या वृत्तीला जिंकलं पाहिजे. निळवट्ट भांडारेकरांनी त्या वृत्तीला जिंकलेलं होतं. आजपर्यंत उपभोगलं ना सगळं, जड चेतन पदार्थ सगळं उपभोगलेलं आहे. परंतु आज मात्र जे प्राप्त करायचं ते प्राप्त करणं, जे प्राप्त करायचं आहे ना ते प्राप्तताच समोर येऊन उभी राहिलेली आहे. यांच्या माध्यमातून आता स्वरूपाची प्राप्ती आहे. हे सगळं लक्षात आल्यानंतर अनासक्त झाले आणि विषय नष्ट करून टाकलं त्यांनी. म्हणजे एकीकडे जड पदार्थ आहे आंघोळीचं पाणी, तो जड पदार्थ जो आहे तो सुद्धा समोर आहे, पण त्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे, त्याचा विषय नष्टत्व करून टाकला. म्हणजे त्याचा गरज नाही अशा हिशोबाने ते निघालेले आहेत. आता चेतन विषय समोर आलेला आहे. म्हणजे पत्नी आलेली आहे समोर की बाबा आता तुम्ही कुठे चाललात वगैरे, आंघोळीला पाणी काढलं तेव्हा तिथे त्यांनी चेतन विषयाचं सुद्धा नष्टत्व केलेलं आहे. कुणासाठी केलं? स्वतःसाठी, स्वतःला समजलेल्या धर्मासाठी, आणि तो धर्म ज्यांचा आहे त्या परमेश्वरासाठी. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, विषयाचं नष्टत्व केलेलं आहे. जड आणि चेतन दोन्ही पदार्थ समोर आलेले आहेत, परंतु दोन्ही पदार्थांचं नष्टत्व निळभट्ट भांडारेकरांनी केलेलं आहे. ही खरी नष्टत्वाची भूमिका आहे. विषय नष्टत्व झालं पाहिजे. याच निळभट्ट भांडारेकरांच्या समोर जेव्हा धानाईस आणि पूजनासाठी जे काही अलंकार आणले तेव्हा त्यांनी विचारले कुणासाठी? ते म्हणे तुमच्या पूजनासाठी हे अलंकार आणलेले आहेत. ते म्हणाले पूजन माझं नको, पूजन आमच्या स्वामींचं केलं पाहिजे. ते म्हणे तुम्हालाही स्वामी आहेत कोणी, म्हणजे तुमचेही गुरुजी आहेत कोणी? ते म्हणे हो आहेत. ते स्वतः गेले स्वामींना बोलवायला, स्वामींना घेऊन आले आणि मग स्वामींचं पूजन त्या ठिकाणी केलं गेलं. धानाईस आणि परत अलंकार घेऊन आणले ताट भरून. ते म्हणाले की हे कोणासाठी? ते म्हणे आता हे तुमचं पूजन, स्वामींचं पूजन झालं, आता तुमचं पूजन. ते म्हणाले हे आमच्याकडे द्या, याचं सुद्धा पूजन आम्ही स्वामीच्या ठिकाणी समर्पित करू. म्हणजे हे काय आहे? विषय नष्टत्व आहे. अलंकार भेटल्यानंतर कुणाला नको असतात बरं? अहो, कुणाची जर का अंगठी हातात बघितली एखाद्याच्या ना आणि ती जर का आपल्याला आवडली तर ती मनोमन आपण आपल्या बोटामध्ये घालून बघत असतो की माझ्या बोटात ही कशी दिसेल. मनोमन का होईना आपण त्याचं विषय उपभोगत असतो. एखाद्याच्या गळ्यातली चैन, अलंकार वगैरे काही बघितलं, एखाद्याचा गॉगल बघितला तर तो सुद्धा मनोमन आपण आपल्या डोळ्याला लावून बघतो. असं चिंतन करा थोडंसं तुम्ही. एखादा माणूस काहीतरी पदार्थ खातोय चमचमीत, तर ते बघून तुमच्या ताटामध्ये तो पदार्थ वाढेपर्यंत तुम्ही सुद्धा तो पदार्थ मनोमन खाल्लेला असतो, त्याची चव घेतलेली असते, त्याचं पाणी तुमच्या तोंडाला सुटलेलं असतं. हे विषय नष्टत्व नाही आहे, विषयाचा अधीन होणं आहे. तुम्ही त्याच्या अधीन होता, परंतु काय केलं पाहिजे, त्या वेळामध्ये तुम्ही विषय नष्टत्व केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्या पदार्थाबद्दल म्हणजे समोर जरी दिसला तरी तुम्ही त्याच्या अधीन होता कामा नाही, अधीन झालं नाही पाहिजे. हे विषय विरत्व जे आहे ते विषय विरत्व आपल्यामध्ये आलं पाहिजे. तुम्हाला पदार्थ भेटले काय, नाही भेटले काय, तुम्हाला त्याच्याविषयी काही वाटलं नाही पाहिजे. आमच्या भटोबासांना तुपाच्या ऐवजी कढईचं तेल वाढलं गेलं आणि ते तरी पण ते खात आहेत. म्हणजे त्यांनी काय केलं, त्या तुपाला जिंकलेलं आहे त्यांनी, की तूप नसलं तरी चालेल, तुपाच्या ऐवजी अजून काही असेल तरी, कुठलं तेल वाढलं तरी चालेल. आता इथे तुपाला जिंकलं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्या चवीला जिंकलेलं आहे की त्याच्यामध्ये ते तूपच पाहिजे असं काही नाही, त्याच्यामध्ये तेल जरी असलं तरी चालेल. मग ते कढईचं तेल जरी असलं तरी चालेल, मग त्याचा वास अजून काहीतरी वेगळा येईल. त्या बाई म्हणतात की अरे तुम्ही सांगितलंच नाही. तेव्हा आचार्य म्हणतात करडेल की तुपायला जाणे तरी रुपयाची आण. म्हणजे करडईचं तेल काय तूप आहे वगैरे, याच्या
चवीशी ते आसक्त नाहीयेत. त्यांनी ती चव जिंकलेली आहे. त्याच्यात त्यांना काही नाही वाढलं तरी ते खाऊ शकतात, काही वाढलं तरी ते खाऊ शकतात. म्हणजे वृक्षांना खाणारी जी व्यक्ती आहे ना, तिने सगळ्या चवी जिंकलेल्या आहेत. वृक्षांना खाणं म्हणजे नुसतंच फोडणी तोडणीची भाजी नाहीये, सीबीची हे साधन सुद्धा त्याच्यामध्ये नाहीये. नुसतंच भाकरी खाणे, नुसती भाकरी, नुसता भात खाणे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चव नाही. नुसत्या भाकरीत कुठलीच चव नसते, नुसत्या भातात कुठलीच चव नसते. आणि त्या बेचव असलेला तो पदार्थ खाणं, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा रस नाहीये, विखो नाहीये, इंद्रियार्थ त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नाहीये, किंवा त्याच्यामध्ये मीठ सुद्धा नाहीये, ताक सुद्धा नाहीये, काही मिरची सुद्धा नाहीये. असं एकदम सपक अन्न, एकदम साधं अन्न खाणं म्हणजे सगळ्या चवींना जिंकण्यासारखं आहे ते. म्हणजे अशा पद्धतीने खाणारी जी व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारची चव वगैरे कशाशी काहीही लागले पण नाहीये. हे आहे विषय विरत्व आहे, विषयाचं नष्टत्व आहे, विषयाला जिंकणं आहे आणि विषयाचा नाश करणं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी जी व्यक्ती करते आहे ती कशासाठी करते आहे? ही धर्मासाठी म्हणून करते आहे. धर्म माझ्यामध्ये टिकावा, धर्म या गोष्टींमुळे माझ्या धर्माचा नाश होऊ नये, माझ्यातल्या धर्माचा नाश होऊ नये आणि या दोषांचा नाश व्हावा, यासाठी हे सगळं समर्पण आहे, यासाठी हे सगळं त्याग आहे. आणि दायनबा याच्यावर म्हणतात, भीष्म शुकादिक काही विखय वीर विखय नष्ट नव्हती. म्हणजे भीष्म आणि शुकादिक स्वामी काय म्हणतात की नरवीरात, म्हणजे तुम्हाला भीष्म पितामहा वगैरे जे आहेत, भीष्म पितामहा ते तुम्हाला नरवीर तुम्हाला म्हणून आहेत. नरवीर तुम्हाला किती दाखवू आम्ही, परंतु हे कुणीच, हे नरवीर असणारे सगळे लोक हे विषयवीर मात्र नाही आहेत बरं का. तर ते म्हणतात भीष्म आणि शुकादिक हे विषयवीर नाहीत का, हे विषय नष्ट नाहीत का? त्यांच्यामध्ये आहे ना, दिसतंय विषय नष्टत्व विषय विरत्व. स्वामी म्हणतात, भोज्या राज्य हा एकू विखो तयाचा तयाची काही विराम होता. म्हणजे राज्य म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही उपभोगू इच्छिता, जे तुम्हाला ज्याच्याविषयी विशेष आवडी आहे, म्हणजे जीव देवता आणि प्रपंचापैकीची गोष्ट आहे बरं का, परमेश्वरापैकीची नाही. परमेश्वरापैकीची गोष्ट असेल तर तो ऊर्ध्व विकार आहे, तो उलट चांगली गोष्ट आहे. हे जीव देवता प्रपंचाचं जे अधविकार आहे, राज्य सुद्धा काय आहे, एक प्रकारचा विखो आहे. म्हणजे आपण थोडक्यात घ्या, जीव देवता प्रपंचापैकी जेवढं जड आपल्याकडे आहे ना, चपलेपासून तर सगळं सगळं ते सगळंच, म्हणजे मोबाईलचं कव्हर सुद्धा त्याच्यामध्ये, मोबाईल नाही मोबाईलचं कव्हर आलं त्याच्यामध्ये, तर ते सगळं काय विखो या पदामध्ये येतं. म्हणजे आजकाल मोबाईल भारी असो नसो, परंतु त्याचं कव्हर भारी असतं, त्याचं कव्हर असं लोक बघत राहतात, काय छान कव्हर आहे. ते चांगलं कव्हर आपल्या मोबाईलला लावणं हा सुद्धा एक प्रकारचा विखो आहे आणि तो विखो उपभोगतो माणूस, म्हणजे त्याचा आनंद घेतो. चप्पल सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या घेतल्या जातात आणि त्या चालताना ते त्याची एक चाल असते, म्हणजे तशी चप्पल घातली की मग त्या माणूस त्या चपला मिरवत जातो. हा सुद्धा एक प्रकारचा काय विखो आहे, विखो भोगणे आहे. आणि राज्य म्हणजे काय, राज्य तर विखोच आहे. राज्यामध्ये राहायचं, तिथला उपभोग सगळा घ्यायचा, मद्यपान वगैरे वगैरे सगळं, आणि तिथल्या जड चेतन पदार्थांचा उपभोग घेणे हा सुद्धा काय आहे, एक प्रकारे विखोच आहे. म्हणून ते सुद्धा भीष्म पितामह आदी वगैरे सुद्धा विषय वीर ठरत नाही, कारण की ते राज्य उपभोगत आहेत. आणि तयासी तयाचा काही विराम होता, म्हणजे त्यांना त्याच्याबद्दल काही वैराग्य होता का त्या राज्याबद्दल, नाही, उलट त्या राज्यासाठी तर ते भांडले. म्हणून तो विखय वीर नव्हे, म्हणजे कृष्ण महाराजांच्या विरोधात भांडले, पांडवांच्या विरोधात भांडले त्या राज्यासाठी. हे माझं राज्य आहे, याचं रक्षण मी करेन, म्हणजे असं. इथे राज्याचं आणि त्या विखोचं रक्षण करण्यापेक्षा तुम्ही जर का धर्माचं रक्षण केलं असतं, परमेश्वराचं धर्म जो आहे त्याचं रक्षण जर का, म्हणजे ते जर का स्वीकारलं असतं आणि विषयाचं नष्टत्व म्हणजे राज्याचं नष्टत्व केलं असतं तर चाललं असतं. शेवटी त्यांच्याकडे ते विषय विरत्व नाही, विषयाबद्दलचा विराम त्यांच्याकडे नाही, म्हणून तो विखय वीर नव्हे, म्हणून ते लोक विखय वीर ठरत नाही, विषय वीर ठरत नाही. आणि सुखदेव वामदेव जरी विषय नष्ट तरी रंबा कांगा आली. आणि वामदेव वगैरे जे काय आहेत, सुखदेव आहेत, हे विषय नष्टच असते, तर त्यांच्याकडे रंभा का आली असती. विषय नष्ट आणि विषयवीर मध्ये फरक आहे बरं का. म्हणजे विषयवीर म्हणजे विषयाला जिंकणे, म्हणजे तुमच्या समोर विषयाधिक पदार्थ समोर आहेत परंतु त्याचा उपभोग न घेणे, याला विषयवीर असं म्हणतात. परंतु विषय पदार्थ तुमच्याकडे आकर्षित होतो, याला विषय नष्टत्व, म्हणजे तुम्ही विषयवीर असून चालत नाही, नुसते तुम्ही विषय नष्ट पण असले पाहिजे. विषय नष्ट म्हणजे विषयरूपी पदार्थ तुमच्याकडे आला नाही पाहिजे.
म्हणजे तुमचं राहणीमान वगैरे कसं असलं पाहिजे, एकदम म्हणजे समोरच्याला तुमचं राहणीमान आवडलंच नाही पाहिजे, म्हणजे जो विषय आहे. म्हणजे आता तुम्हाला मी एकदम स्पष्टपणे उदाहरण देतो. एखादी स्त्री आहे आणि एखादी स्त्री म्हणजे त्या दृष्टीने पाहते आहे, तरी पण हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती तिच्या अधीन होत नाही, म्हणजे हा कोण झाला, विषयवीर झाला. तो तिच्या बळी पडला नाही, विषय विरत्व झालं या व्यक्तीचं. परंतु ती स्त्री यांच्याकडे आकर्षित का झाली? कारण की ही व्यक्ती दिसायला सुंदर आहे, असायला सुंदर आहे, टापटीप राहते. म्हणजे हे विषयवीर ठरले, परंतु विषय नष्ट ठरले नाहीत. जेव्हा हे स्वतःला असं करतील की ती व्यक्ती परत त्यांच्याकडे बघून आकर्षित नाही झाली पाहिजे. जसं केशवराज बासांचं आपल्याला उदाहरण आहे की ते जेव्हा एका घरी भिक्षेला गेले, तेव्हा तिथल्या एका स्त्रीनी काय केलं, त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं, त्यांच्याही लक्षात आलं, कारण की केशवराज बास दिसायला सुंदर होते. आणि नंतर ते ज्या ठिकाणी मुक्कामी होते त्या ठिकाणी ती स्त्री आली, म्हणजे दोषरूप विचाराने त्या ठिकाणी ती आली. पण यांनी काय केलं, यांनी त्यांना सांगितलं की हे आम्ही थोडं येतो, आमचं उपरणं राहू द्या इथे, आम्ही थोडं लघुशंकेला जाऊन येतो. आणि म्हणून ते जे निघाले ते थेट भटोबासांकडे आले आणि आचार्यांना त्यांनी सांगितली घटना. तेव्हा आचार्य म्हणतात, तुम्ही विषयवीर झाले पण तुम्ही विषय नष्ट नाही झाले. म्हणजे तुम्ही त्या विषयाचा उपभोग घेतला नाही, हा तुमचं तर आचरण गुणवत्ता युक्तच आहे. परंतु ती व्यक्ती जरी आता तुम्ही त्या व्यक्तीला चुकवून आले, तर इथून पुढे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी अशा घटना तुम्हाला अनेक ठिकाणी म्हणजे तुम्हाला हे संकट येणार आहेत, कारण तुम्ही दिसायला सुंदर आहात. म्हणजे तुम्ही विषयवीर ठरला पण विषय नष्ट नाहीये तुमचं, कारण की तुमचं जे सौंदर्य आहे ते सुद्धा एक प्रकारचा विषय आहे. त्या सौंदर्याला तुम्ही नष्ट केलं पाहिजे, तर मग काय होईल, तुम्ही विषय नष्ट व्हाल. म्हणजे तुम्हाला बघून तीच व्यक्ती काय पण दुसरी कुठलीही व्यक्ती आकर्षित होणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, विषयवीर आणि विषय नष्ट हे दोन्ही प्रकार वेगळे आहेत. आपण अनेक वेळा विषयवीर ठरतो, परंतु विषय नष्ट ठरत नाही. म्हणजे आपल्यामध्ये ती क्वालिटी आपण दाखवायचीच नाही, सुंदरता वगैरे, की जेणेकरून बाकी लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. म्हणजे तो भाग जो आहे तुम्ही आच्छादायचा आहे. आणि मग आचार्यांनी सांगितलं की आता कडक आचरण करा वगैरे, आणि परत त्या व्यक्तीच्या समोर जा आणि त्या व्यक्तीला ते परत तुमच्याबद्दल जो भाव तेव्हा निर्माण झालेला होता तो परत निर्माण नाही झाला पाहिजे. आणि मग त्यांनी कडक आचरण केलं, म्हणजे दात न घासणं वगैरे अशापासून, म्हणजे पूर्ण स्वतःला काय केलेलं आहे, कडकचर्या करून स्वतःचं शरीर त्यांनी पूर्ण सुकवलेलं आहे. आणि मग ते गेलेले आहेत आणि त्याच व्यक्तीकडे भिक्षेला गेले आणि भिक्षा म्हणून त्यांनी म्हटलं. आणि त्या स्त्रीने परत त्यांच्याकडे बघितलं, तेव्हा आधी जेव्हा बघितलं होतं तेव्हा ती आकर्षित झालेली होती. म्हणजे तेव्हा हे विषय नष्ट विषयत्व होतं यांच्याकडे, सुंदर दिसणं वगैरे केशवराज बासांकडे होतं. परंतु जेव्हा परत आचार्यांच्या सांगण्यावरून कडक आचरण करून जेव्हा ते गेले, स्वतःचं शरीर त्यांनी पूर्ण सुकवलेलं आहे वगैरे, आणि मग जे गेलेले आहेत, आणि मग त्या बाईंनी त्यांच्याकडे जेव्हा बघितलं तेव्हा ती त्यांचं ते पूर्ण जे काही विषय नष्टत्व त्यांनी जे केलेलं होतं, जेणेकरून त्यांचं पूर्ण सौंदर्य निघून गेलेलं असेल, किंवा त्यांचं शरीर, त्याची दातं बितं कशी असतील, मळके कपडे वगैरे अशा पद्धतीने पूर्ण देह सुकलेला आहे, असं पूर्ण तिने बघितल्यानंतर ती केशवराज बासांकडे बघून तिला अशी किळस वाटली आणि ती थुकली त्यांच्याकडे बघून. म्हणजे हे काय आहे, विषय नष्टत्व. इथे सुद्धा केशवराज बास जिंकलेले आहेत. आधी विषयवीर झाले म्हणजे स्वतः उपभोगलं नाही, पण जे उपभोग्य वस्तू जी आहे तिच्या मनातला विचार सुद्धा त्यांनी काढून टाकला. म्हणजे तुम्ही स्वतः दोष आचरायचा नाहीये, पण तुमच्याकडे बघून कोणाला दोष आचरू वाटला नाही पाहिजे. तुम्ही जर का सोनं घातलं, तुमच्या बघावा बोटांमध्ये अंगठ्या वगैरे असं पूर्ण असं चैन वगैरे तुम्ही घालून फिरताय, तुम्हाला कोणी बघितल्यानंतर त्याला पण वाटेल अरे आपल्यालाही सोनं घालावं. तुम्ही जर का काही खाताय तर तुम्हाला बघून दुसऱ्याला पण वाटेल की मला हे खाल्लं पाहिजे. म्हणजे तुमच्यामुळे त्यांच्या मनात दोष निर्माण होतोय. म्हणजे तुम्ही विषयवीर ठरलात, परंतु विषय नष्ट तुम्ही करायचा. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचं कुठलंही प्रदर्शन मांडायचं नाहीये, जेणेकरून तुम्हाला बघून दुसऱ्यांनाही दोष निर्माण होईल. आणि म्हणून हे विषय नष्टत्व आपल्याकडे आलं पाहिजे. तर त्यांच्याकडे रंभा आणि वगैरे का आल्या, कारण की ते दुसऱ्याला सुंदर असल्यामुळे. ते जर का ऋषी जर का विषय नष्ट असते, म्हणजे त्यांच्याकडे ते सौंदर्य नसतं, वृक्षांना खाऊन वगैरे स्वतःचं जे शरीर आहे ते त्यांनी शोखवलं असतं, तर काय झालं असतं की त्यांच्याकडे ते सौंदर्य नसल्यामुळे या कुठल्याही रंभा वगैरे ह्या
अप्सरा त्यांच्याकडे आल्या नसत्या. जेणे विषय नष्ट म्हणे ते तया नाही. विषय नष्टत्व ज्याला म्हणतात ना ते त्यांच्याकडे नव्हतं. स्वामी म्हणतात भोज्या विखो काही एकमुख विखो तो अन्यत्र मुख. म्हणजे विखो म्हणजे जडचेतन पदार्थ, याच्यामध्ये फक्त स्त्रीच येणार नाहीये. तर विखो या पदामध्ये सोनच येणार नाही किंवा राज्यच येणार नाही. जे जे काय आहे दोषरूपी आहे, जे तुमच्या धर्माला बाधक ठरणार आहे, असं सगळं काय आहे विखो या पदामध्ये येतं. आणि विखो म्हणजे काय एकमुख नाहीये. विखो तो अनेक मुख, तो काही कवनात त्यजवत असे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विखो आहेत. आणि तो विखो जो आहे तो सहजासहजी लोकांना त्यागवत नाही. सहजासहजी कोणी त्याचा त्याग करू शकत नाही. आपण चहा पितो ना, चहा सुद्धा विखोच आहे. चहा सोडून दाखवा बरं तुम्ही. 8 दिवस सोडल्यानंतर असं जीव काही प्राण जायला होतो. म्हणजे दोषरूपी जे आहे आणि विखोरूपी जे आहे, जे धर्माला अडचण म्हणून जे काय आहेत, अशा गोष्टी सोडणं आपल्याकडनं कठीण आहे. आपण त्या गोष्टी सोडत नाही. तर आजच्या या डोमेग्रामच्या लीळा या 23व्या सत्रामध्ये आपण 114 क्रमांकाची धर्मनष्ट आहात तरी विषय नष्ट नाही या लीळेचं श्रवणाने चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.